च्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. अगदी दोन बाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. अगदी 16 मिनिटांचा वेळ दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. बशीर आणि मुस्तफा फैजान स्पोर्ट्स मानोली या संघाकडून नक्कीच सलामीला आले हे दोन्ही फलंदाज. आपण पाहिलं गेलं तर सुरुवात चांगली केली. अगदी 3 ने सुरुवात केली. 3 आकड्याने ऑन साइडला इथे मात्र अभिजित कराय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू टावल जातोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र पुरेपूर समाचार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. अक्षय बनागडे ते मात्र कमबॅक करायला लागेल आपल्या संघासाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस मात्र काय घडतंय काय बिघडतंय. संधी निर्माण करून दिली होती त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. चेंडू निघून चालाय सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. पुरस्कार आपण देऊयात. धोपेश्वर संघाचा सुहास ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचच्या दिशेने लागोपाठचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आणखी एक मोठा फटका. क्या बात आहे. कमालीचा महेंद्रसिंग धोनी कक्षाला सलामी देत चेंडू निघून चालला सीमारेषे पार. षटकार. देखील दिशा तीच आणि दशा देखील तीच झाली आहे. आणखी एक मोठा फटका. यावेळेस मात्र चौकार. 4 धावा. थोडस महागडं षटक राहिलं नक्कीच IPC स्पोर्ट्स वनागडे बडे संघासाठी. अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूचा विचार केला 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र वारंवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अगदी सीमारेषेची ओढ लागल्यासारखा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. आता मात्र डॉट चेंडू आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपला. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या धावसंख्येवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी पाहिलं गेलं तर चौकार आणि षटकारांचा पाऊस आपल्याला पण नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळाला. असंच पचास की सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल मात्र फैजान स्पोर्ट्स मानोली या संघाला. सलामीला आलेली दोन्ही फलंदाज आपण पाहिलं गेलं तर बशीर आणि मुस्तफा अगदी कमालीची फटकेबाजी करताना नक्कीच पाहायला मिळते. मुस्तफाच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार 1 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज सुनील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस आरोल संघ आपण यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून आला स्पीड साऊंड. चेंडू जातो आउट ऑफ द ग्राउंड. पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार. हाय हँडसम ह्यूज मॅक्झिमम षटकार. यस JMP स्पोर्ट्स आरोळ संघाचे संघनायक आपण या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. आपण या व्यासपीठावर. सगळ्या मॅचच्या दिशेने नेक्स्ट बॉल.
इथे मात्र काय करताय, डेट घोषित केलाय. प्रेशर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज सुनील यांच्यावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस काय करताय, पुन्हा टाकावा लागेल का? यस, पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल येतोय, अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. धावगतीला कुठेतरी स्पीड लावला गेलाय, जोर लावला गेलाय फैजान स्पोर्ट्स मानोली या संघाच्या बाजूने. आणखी एक हाफ ट्रॅकर, फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. 12 वाजून मात्र 2 वाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. आधी जवळजवळ 6 मिनिटाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. विनंती आहे थोडंसं स्पीडअप घ्या. यावेळेस फटका फसलाय, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज सुनील यांचा राहिला. डॉट चेंडू येतोय. कमबॅक करावं लागेल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला. ते मात्र धावगतीला कुठेतरी बेऱ्या घालाव्या लागतील, ब्रेक लावावा लागेल. गोलंदाज मात्र शोधून काढावा लागेल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाला. स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा जरूर वाचवल्या आणि तिन्ही उगाच नाही या खेळाडूवर बेस्ट फिल्डरचे किताब आहेत. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विंग आणि मिस, पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. कमबॅक केलंय आता मात्र गोलंदाज सुनील यांनी. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर 2 मोठे फटके, 1 वाईट आला. त्यानंतर मात्र सिंगल डॉट डॉट असं कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल, फटका चांगला यावी देखील. चेंडू निघून चालला सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. धावपलकावर धावा लागले तब्बल 41. 41. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा वादळी खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मुस्तफा आणि बशीर यांनी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी 2 षटकामध्ये जरूर पाहायला मिळाले. तर मात्र या षटकार आणि आतिषबाजीला कुठेतरी थांबवावं लागेल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाच्या गोलंदाजाला. अगदी आर्यन असेल का तो गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर एक युवा खेळाडूवर इथे मात्र विश्वास दाखवलाय संघनायक अक्षय याने. आर्यन वनागडे. यावेळेस क्या बात आहे, कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जरूर लेगबायच्या सुरुवात सिंगल जरूर आली. 42 धावा धावपलकावर लागतात. मात्र सुरेख सुरुवात या षटकाची आर्यन यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये शिवशंभू ग्रुप मान पातोडे आणि त्यांना फाईट करतील RKC चिखलवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणे फेकवणं गरजेचं आहे. हा पहिला वायला कॉल असेल.
ऑन साईडला विकेट काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. अक्षय येतात चेंडूवर, तत्वर मात्र सिंगल आले. षटकाचा विचार केला तर आर्यनने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूवर 2 धावा दिल्या. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आर्यनची. अगदी आपल्या संघाला पुनरागमन करून देताना नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस हुक केलाय आणि धावा देखील बुक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय, सीमारेषे पार. धावा मिळतील 4, चौकार. अगदी कमालीची फटकेबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते या सामन्यामध्ये. इथे मात्र विकेट घ्यावी लागेल आयपीएल स्पोर्ट्सना. संघाला इथे मात्र कमबॅक करायचं असेल, ब्रेक थ्रू लावावा लागेल या दोन्ही फलंदाजाच्या जोडीला. अगदी तब्बल 48 धावेंची पार्टनरशिप या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ चालू आहे, 3ऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र चालू आहे. फुल टॉच, बैठक लगावली, चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. आणखी एक मोठा फटका, हाय हँडसम षटकार. ओपन 54 ऑन स्कोरबोर्ड. अगदी 54 धाव्यांची पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फैजान स्पोर्ट्स मानुलिया संघाकडून या दोन्ही फलंदाजांची बशीर आणि मुस्तफा. यावेळेस पुन्हा एकदा मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय आणखी एकदा. हवाई सफर 2 इन अ रो, हाय हँडसम षटकार. धावफलकावर धावा लागले तब्बल 60. 20च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवल्या गेल्यात प्रत्येक षटकामागे बशीर आणि मुस्तफा याने. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचा. याचा शेवटचा आणि अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर फिरकीचा जादूगर आयपीएल स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाचा अनुभवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे संजय वनागडे. व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे. अगदी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला या गोलंदाजाने देखील शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. त्याच पद्धतीची गोलंदाजी आता मात्र यावेळी करावी लागेल, कारण संघाला आता मात्र गरज आहे या धावा थांबवण्याची, धावा रोखण्याची. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवले आणि भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वावराच्या पड्याल, बांधाच्या पड्याला आला हा षटकार. डीजे चला, शिवशंभू ग्रुप मान पातवडी आणि आरकेजी चिखलवाडी. फुल टोल वसूल केलाय. आणखी एक मोठा फटका. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बशीरच्या बाद मधून आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचा हा दुसरा षटकार.
तर मात्र प्रेशर गोलंदाजावर आहे, कारण पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते फैजान स्पोर्ट्स मानुली या संघाच्या संघाकडून. बाशीर यावेळी चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन झाले. नक्कीच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले. डॉट चेंडू येतोय, बऱ्याच कालांतराने इथे मात्र आपल्याला डॉट चेंडू पाहायला जरूर मिळाला आहे. यावेळेस पुन्हा एकदा अंतर गाठलं गेलंय. आणखी एक मोठा फटका या इनिंग मधला, या षटकामधला हा तिसरा षटकार आपण पाहतोय बशीरच्या बॅट मधून. 78 धावा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या या ठिकाणी मात्र फैजान स्पोर्ट्स मानुली या संघाच्या बाजूने लागलेली आहे. यावेळी देखील ओके बॅकवर्ड स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, चौकार येतोय. आणखी एक मोठा फटका. वैयक्तिक 44 धावसंख्येवर बशीर कोळेकर आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र स्विंग आणि मिसचा मोठा फटका खेळण्याची संधी होती, प्रयत्न देखील केला होता, मात्र तो असफल ठरला आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 84 धावाचा 84 धावांचा टार्गेट सेट केलंय फैजान स्पोर्ट्स मानुली संघाचं. मानुली संघाचं अभिनंदन करावं लागेल, कारण पहिल्यांदाच शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे संघ खेळतोय. त्यांचं देखील शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सहर्ष स्वागत असेल. आणि अगदी सुरेखरित्या फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला मानुली फैजान स्पोर्ट्स लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. दरम्यान आपण टॉच कप बॉस मध्ये स्वागत केलं जाईल. एका बाजूने शिवशंभू ग्रुप मान पातवडे आणि त्यांना फाईट करतील RKCC चिकलवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघाने या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक होणं नक्कीच गरजेचं आहे. यस RKC चिकलवाडी संघ या नाणेफेकीसाठी या विनंती असेल. यस या टॉच कप बॉस मध्ये स्वागत केलं जाईल शिवशंभू ग्रुप मान पातोडे आणि RKCC चिकलवाडी दोन्ही संघामध्ये टॉच केलं जाईल. यस टॉच का बॉस मध्ये स्वागत केलं जाईल. एका बाजूने RKC चिकलवाडी संघ तर एका बाजूने शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघ. यस RKC चिकलवाडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा.
डाव्या मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी विद्यमान सामना आपण पाहायला गेलं तर यजमान विपक्ष पाहुणे अर्थातच आयपीसी स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ विपक्ष फैजान स्पोर्ट्स मानोली संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रथम फलंदाजी करताना मानोली संघाने तब्बल 83 धावा धावफलकावर लावल्या 84 धावांचं टार्गेट सेट केलं आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर आयपीसी स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडून आपण पाहिलं गेलं तर वनागडेवाडी संघाचा कोहिनूर हिरा अगदी वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये अर्थातच नाव आहे अक्षय वनागडे आणि त्याच्या समवेत शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा फायटर जेट अर्थातच नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल 84 धावा चेस करण्यासाठी आणि या 84 धावा डिफेंड करताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बशीर ज्याच्या बॅट म्हणून तब्बल 14 चेंडू आणि 45 धावांची घातकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली असा फलंदाज आता मात्र अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये बशीर दाखल होताना नक्कीच पाहायला मिळेल. बशीर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून अक्षय आणि नितीनला इथं मात्र आक्रमक रूप धारण करावं लागेल अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पहिला चेंडू काय करताय लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय चेंडू निघून चाललाय अगदी काळ्या पडद्यावर सीमारेषे पार चौकार. आयपीसी स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडून अक्षय याने कारण अटॅकिंग खेळणं क्रिकेट खेळणं तितकंच गरजेचं आहे कारण संघाला तब्बल 84 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. कोलबट टप्प्यात अजून इथं मात्र फटका फसला आणि झेल होतोय कम्प्लीट. क्या बात आहे कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मोठा मासा इथे मात्र गायला लागलेला आहे. अक्षय वनागडे बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनात नंबर 3 वर ज्युनियर अक्षय वनागडे आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःवर नाराज जरूर असतील फटका जरूर फसला संघाला गरज होती आता मात्र अडचणी स्थितीमध्ये आयपीसी स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळाय जरूर सिंगल झाले एक्झिक्यूट. स्ट्रायकिंग इनला आपण पाहिलं गेलं तर नितीन पाटील चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आता मात्र संघाला गरज आहे त्या चौकार आणि षटकारांची. पहिला चेंडू इथे मात्र फेस करताना कॅप मध्ये दिशा दिले जरूर डीप मध्ये प्रोटेक्शन झाले चांगला सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलना आणि डबलने काही होणार नाही आहे इथे मात्र नितीन आणि अक्षयला माहित असेल कारण अटॅकिंग क्रिकेट खेळणं तितकंच गरजेचं आहे. 6 धावा धावफलकावर लागतात.
क्या बात आहे, इन टू द स्लॉट, आउट ऑफ द पार्क प्लॉट. एकदा कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आपल्याला पाहायला मिळाला. यस, आरोह संघाला इथे मात्र सन्मानित केलं जाईल. यावेळी मिस करतायत फलंदाज अक्षय. डॉट चेंडू इथे मात्र षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. धावपलकावर धावा लागल्यात मात्र 12. अगदी 20च्या सरासरी इथे मात्र धावा 20 ते 22 धावसंख्येच्या सरासरी इथे धावा बनवाव्या लागतील IPSI स्पोर्ट्स बनगरवाडी संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या. एक विकेट, महत्वाची विकेट जरूर या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाले. बशीरने इथे मात्र अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघासाठी. फैजान स्पोर्ट्स मानवली या संघासाठी 14 चेंडू मध्ये तब्बल 45 धावांची झुंजार खेळली. तसेच त्याच्यासमोर मुस्तफाने देखील 10 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांची झुंजार खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आणखी एक अष्टपैलू खेळाडू फैजान स्पोर्ट मुस्तफा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. 16 मिनिटाचा वेळ दिला जातोय. हा ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार. नितीन पाटीलच्या बॅट मधून हा हँडसम षटकार. अशाच प्रकारची सुरुवात इथे मात्र IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला अपेक्षित होती आणि ती सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळतो नितीन पाटील. फायटर जेट शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची रन मशीन. यावेळी चालवती कार्पेट थोडासा फंबाला पाहायला मिळाला. सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 19 या धावसंख्येवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज जरूर लागली आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल.
चला सामन्याला करूया सुरुवात. एकदा वेळ मिळेल या चेंडूवर धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 20 या धावसंख्येवर. खुल्या टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने अगदी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल जरूर पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा झाल्यात पूर्ण आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. चौदा चेंडू आणि तब्बल 62 धाब्यांची अजूनही गरज असेल IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाला. साईडला बरकावून दिलाय. गॅप शॉर्ट सिलेक्शन आणि गॅप मध्ये आहे आणि फटका चांगला. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. डीजे यावेळी स्विंग आणि मिस. स्वतःवर नाराज जरूर झालेत नितीन. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला. डॉट चेंडू आला. शेवटचा चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा उपाधी खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 26. अजूनही तब्बल 12 चेंडू मध्ये तब्बल 58 धाव्यांची गरज असेल. आक्रमक क्रिकेट अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. चला विनंती असेल मित्रांनो जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. 2 वाजून 48 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. जवळजवळ 10 मिनिटाचा खेळ देखील संपलाय. उर्वरित 6 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये इस्माईल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो फैजान स्पोर्ट्स मानोली या संघाकडून. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. शेवटची 6 मिनिटं शिल्लक आहेत. 6 मिनिटांमध्ये आपली 2 षटकं हाताळली नाहीये तर आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू ठेवावा लागेल. फटका चांगला आहे. कमालीचा फटका. सुरुवात चांगली केली या षटकाची. षटकाराने अगदी अक्षय वनागडेच्या बॅट मधून आला हा षटकार. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स आदर करतील तर मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. 33 ला धाव पट्ट्यावर जाऊन पोहोचतात 33 या धावसंख्येवर. एक्कावन्न धाव्यांची अजूनही गरज आहे. मोठे फटके नितीन पाटीलच्या बॅट मधून येतील का हे देखील पाहावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुरेखरित्या नक्कीच गोलंदाजी केली जाते गोलंदाज इस्माईल कडून. यावेळेस स्विंग आणि मिस. काय घडतंय. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत इथे मात्र मॅच सोडली जाणार नाही हे देखील पाहावं लागेल दोन्ही संघांकडून.
इथं मात्र युमेश आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल अचित. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. नितीन पाटील बॅक टू डग आउट. संजय बनागडे. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय करतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाहीये. शेवटच्या चेंडूवर आले सिंगल. 36 धावा धावपलकावर लागतायत. 6 चेंडू आणि गणी गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. औपचारिकता आहे ते मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चला विनंती असेल जास्तीचा बॅट नका बदलून देऊ. यावेळेस फटका चांगला आहे आणि इथे मात्र फ्री ऑन डिलिव्हरी देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी खेळाडू शोधून काढलाय अक्षय वनागडे. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर अक्षयचा खेळ. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. नक्कीच काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय या चेंडूवर. 41 धावा धावपलकावर लागतायत. अगदी कमालीची फटकेबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल पहिल्या इनिंग मध्ये बशीर आणि मुस्तफाची. यावेळेस फटका चांगला आहे मात्र या फटक्याला लेट जरूर झालंय. धावपलक जाऊन पोहोचतोय तब्बल 47 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र दांडी गोल. युमिसा विल डेफिनेटली हिट. त्रिफळ अचित. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल.
सचिन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेस फटका चांगला आहे. अगदी शेवटच्या चेंडूवर देखील षटकार ठोकलाय. कमालीचा फटका नक्कीच पाहायला मिळाला. मात्र मॅच होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो फैजान स्पोर्ट्स. मॅच होतोय फिनिश. आणि इथे मात्र मॅच होतोय फिनिश. सामना जिंकला आहे तो फैजान स्पोर्ट्स मानवली या संघाने. हार्ड लक बॅड लक IPSI स्पोर्ट्स वनगिरीवाडी संघ. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो नो डाऊट ज्याच्या बॅटमधून तब्बल 14 चेंडूमध्ये 45 धावा आणि गोलंदाजी करताना एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. असा फलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा बशीर कोळेकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बशीर या आणि आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. नेक्स्ट मॅच RKC चिखलवाडी संघ आणि त्यांना फाईट करता शिवशंभू ग्रुप मानपातवडे इन ॲक्शन मध्ये. RKC चिखलवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय शिवशंभू ग्रुप मान